राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवण्यासाठी आज भाजपचे नेते राष्ट्रपतींना भेटणार आहेत। आदर्श घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बदनाम झालेत, मात्र या प्रकरणाचे शिंतोडे राज्यपालांवर सुद्धा उडालेत। राज्यातले भाजपचे नेते आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। राज्यपाल हा कुठल्याही पक्षाचा नसतो, त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीनं सर्वांना समान न्याय द्यावा अशी अपेक्षा असते। मात्र आदर्श प्रकरणात बदनाम झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रकरणात राज्यपालांनी न्याय केला असं म्हणता येईल का? मात्र या प्रकरणात प्रतिक्रिया द्यायला राज्यपालांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी नकार दिलाय। तर या प्रकरणी भ्रष्टाचाराची तड लावण्याचा विडाच भाजप नेत्यांनी उचललाय। आदर्श प्रकरणातल्या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी सर्व संवैधानिक मार्गांचा वापर करणार असल्याचं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय। अशोक चव्हाणांचा चौकशी अंती सीबीआयने यात नाव आणलं, त्यांना दोषी ठरवलं, त्यांच्यावर केस दाखल करायची परवानगी मागितली। आता ज्यावेळी सीबीआय सारखी एजन्सी चौकशी करून एखाद्याला दोषी ठरवते तर त्याच्यावर राज्यपाल केस टाकायला नकार देतात, हे आम्हाला कळूच शकत नाही। भ्रष्टाचाराचं महाराष्ट्राला बदनाम करणारा कुठलं प्रकरण आदर्श आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अशोक चव्हाणांची पाठराखण केली, सीबीआयला कारवाई करण्याची परमिशन नाही दिली, पाटील कमिशनचा रिपोर्ट राज्यपालाकडे आहे आणि त्यात इतकं स्पष्ट म्हटलंय की अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केलाय, पदाचा दुरुपयोग केला। नॉन ॲग्रिकल्चर विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयामध्ये तक्रार करण्यात आली आहे। आजपर्यंत त्यांनी एकही सभेमध्ये उपस्थित राहिलेले नाही आणि राज्यपालांच्या या दुर्लक्षामुळे आज महाराष्ट्राचे जे शिक्षणाचं आहे ते पूर्णपणे वाटोळं झालेलं आहे। महाराष्ट्रात उच्च शिक्षण नावाचं जे एकेकाळी महाराष्ट्र हे शिक्षणाचं माहेरघर होतं ते पूर्ण माहेरघर संपुष्टात आलेलं आहे। भाजप नेत्यांनी आदर्श प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। आता राष्ट्रपती यावर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्रिजबान जयस्वार, TV9 मुंबई।